आणि यानंतर एक दुःखद बातमी येते। ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 80व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय। अमित भंडारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमित, खरंच दुःखद बातमी आणि नाट्य वर्तुळ असेल, सिनेमा असेल, मालिका असेल, तिन्ही क्षेत्रात तितक्याच दमदार पद्धतीने वावरणाऱ्या अत्यंत म्हणजे बालनाट्याच्या म्हणजे चंद्रशाला आविष्कारपासून ते अगदी रंगायन पासूनही आपल्याला म्हणता येईल की छबिलदास मधली चळवळ असेल, रंगायन असेल, यांच्याशी नाळ जोडलेली अभिनेत्री आणि आजही शेवटच्या क्षणापर्यंत काम करत असणं, अविरतपणे ते काम करत असणं म्हणजे आजही आपल्याला त्यांनी शांतता कोर्ट चालू आहे मधली साकारलेली बेणारे बाई आजही आठवतात। म्हणजे अगदी भूमिका असेल, अरविंद देसाई की अजिब दास्ता असेल, गमन असेल, ह्या फिल्म्सही आपल्या डोळ्यासमोर येतात। अरविंद देशपांडे, अरुण काकडे, विजय तेंडुलकर आणि त्यांच्यासोबत त्यांनी जी चालवलेली छबिलदास चळवळ असेल, रंगायन फुटल्यानंतर त्यातून वेगळे असलेला जो एक कलेचा प्रवाह, नाट्याविष्कार, याच्यासाठीचं सगळं श्रेय जे प्रायोगिक मराठी रंगभूमीला एक नवीन नाटकं किंवा समांतर प्रवाह सुरू करण्यामधल्या ज्या अध्वर्यू म्हणता येतील असं काम सुलभाताईंनी केलेलं आहे। आणि बालनाट्यातही त्यांनी तेवढंच मोठं काम केलेलं आहे जे आपण चंद्रशालामधून बाबा हरवले आहेत, राजा राणीला घाम हवा, पंडित पंडित, तुझी काय अक्कल शेंडीत वगैरे अशी जी नाटकं होती किंवा संगीत नाटक जे दुर्गा झाली गौरी म्हणजे ज्याच्यातून अगदी नवीन पिढी जन्माला आली आणि आज काम जे ज्या हे करतायत त्याच्यामध्ये खरं तर प्रत्येक अभिनेता अभिनेत्रींनी आविष्कारच्या बालनाट्य चळवळीतून काम केलेलं आहे। त्यांच्या मांडवाखालून गेल्याखेरीज अभिनेता किंवा ह्याचे घाव खरं तर पैलू पडत नसत असं म्हटलं जायचं। आणि खरंच म्हणजे सत्यदेव दुबे असतील, विजय तेंडुलकर असतील, कमलाकर सारंग असतील, अरविंद देशपांडे असतील, यांच्या सोबत जी मराठी नवसृष्टीतला एक नवप्रवाह जो 70च्या दशकात आला, जो 71 नंतर पोस्ट मॉडर्निस्ट नाटकं आपण जी मराठी रंगभूमीवर सादर झाली, त्याचं श्रेय हे काही प्रमाणात आपल्याला निश्चित सुलभाताईंना द्यावं लागेल। सातत्याने काम करत राहणं म्हणजे अगदी छबिलदासच्या मुलांच्या शाळेत शिक्षिका असणं आणि त्यांच्यासाठी विजय तेंडुलकरांनी त्या मुलांसाठी म्हणून नाटकं लिहिणं, अशा पद्धतीने सुरू झालेली ती चळवळ होती। आणि मग नंतर ती छबिलदास चळवळ म्हणून तिथे सुरू झालं। म्हणजे परवा ओमपुरींशी बोलतानाही त्यांनी तिथे लागूंनी साकारलेलं नाटक पाहिलेलं आहे। अशा सगळ्या प्रवाहांमध्ये आपल्याला त्या आठवणी जागवतात। म्हणजे अगदी कुत्रेची जी विजय तेंडुलकरांचं कुत्रे ज्या वेळेला पुन्हा रंगभूमीवर येत होतं, डॉक्टर जयदेव हट्टंगडी ते साकारत होते, त्यावेळेला सुलभाताईंना तिथे बघण्याचा योग आला होता। त्यांच्याबरोबर काम कसं आविष्कारचं चालतं, अरुण काकडे, अरविंद देशपांडे आणि त्यांच्या साथीला साथ देणं हे खूप महत्वाचं होतं। कारण विजयाबाईंनी रंगायन सोडल्यानंतरचा जो काळ होता त्या सगळ्या गोष्टींमधला अत्यंत महत्वाचा भाग होता की मराठी नाट्यसृष्टी आणि त्याची चळवळ कशा प्रकारे चालेल। तर त्यावेळेला नक्कीच मराठी नाट्य चळवळीमधलं आणि नाट्यसृष्टीमधलं एक खूप मोठं नाव सुलभाताईंचं आज निधन झालंय। ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सध्या आपल्यासोबत आहेत। दिलीप सर, सुलभाताई आपल्यासोबत नाही आहेत आणि खरं तर त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचा अभिनय इतका सुलभ होता की प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी एक वेगळं घर केलंय। आपल्या काय आठवणी आहेत, आपल्या काय भावना आहेत? हो, मला ही जी चळवळ आहे, नवीन प्रवाह जे नाट्य सृष्टीमधले आहेत ते प्रवाह पुढे चालू ठेवण्यामध्ये सुलभाचा खूप मोठा वाटा होता। आणि माझं भाग्य असं की मी सुलभाबरोबर कामही केलं होतं। मला ते खूप सिनियर पण तरी मला अगतुग वगैरे म्हणायचं, इतकी आमची जवळीक होती, संपर्कही होता। आणि त्या रंगायनच्या नाटकामध्ये मी काम केलं होतं, त्याच्यावर त्यावेळेला सुलभाबरोबर काम करायचं मला संधी मिळाली। आणि बालनाट्याची चळवळ सुद्धा सुलभाने खूप जोमाने चालवली होती। आणि आता मला खरंच सुचत नाही काय, पण कॉन्ट्रीब्युशन संपूर्ण थिएटरला या रंगभूमीसाठी तिचं खूपच मोठं होतं। त्याच्यामध्ये नवीन प्रकारची नाटकं आणि अगदी अलीकडे आमचा संपर्क झाला तर तिच्याशी नेहमीच तिच्या या गंभीर आजाराविषयी मला आत्ताच कळलं, गेल्या आठवड्यात कळलं। आणि ती इतकंच आजार आहे मला माहित नव्हतं आणि त्या पटकन जाईल ही माहिती मी बघून आलो असतो असं मला वाटलं। पण खरंच माझी तिला खूप विनम्र श्रद्धांजली। आणि तिचं मराठी ह्याला म्हणजे थिएटरला आणि त्याचबरोबर सिरियल, सिनेमा या सगळीकडेच तिचं कॉन्ट्रीब्युशन खूप खूप मोठं आहे सुलभाचं।
दिलीप सर, सुलभाताई आणि आपला परिचय तर खूप स्नेहाचा राहिलेला आहे, खूप जवळचा राहिलेला आहे. सुलभाताई कशा लक्षात राहतील, कशा आठवणीत राहतील? आणि माझ्या एक फारच हृदय आठवण म्हणजे चौकट राजामध्ये मी काम केलं होतं. माझ्या आईचा रोल तिने केला होता. हो, आणि त्या आयत्यावेळेला काम केलं होतं आणि तिने त्यावेळेला मला खूप आयत्यावेळेला मला तो रोल करायला लागला होता आणि सुलभानी खूपच मला एक मॉरल सपोर्ट दिला होता की ती मी कसा करीन मला हे होतं. आणि तिने माझ्या आईचं काम केलं होतं आणि मला एक माझ्यासाठी तिने सिनेमात एक अंगाई गीत म्हटलं होतं आणि त्या अंगाई गीत तिने स्वतः तिला सुचलं होतं गाणं. ते संजय सुरकर डायरेक्टर होता. संजय सुरकर आणि स्मिता तळवकरांनी सांगितलं होतं की सुलभाताई तुम्ही गाणं म्हणा, तुम्हाला सुचेल ते. आणि तिने ते अंगाई गीत त्याच्यामध्ये मला जोपर्यंत ती म्हणते ती तिने स्वतः त्यावेळेला आयत्या वेळेला म्हटलं होतं उत्स्फूर्तपणे की मला एक असे हृदय आठवण आता पटकन सांगावीशी वाटते. दिलीप सर, आपल्या भावना खरं तर आम्ही समजू शकतो. भावना दाटून आलेल्या असताना सुद्धा आपण सुलभाताईंच्या काही आठवणी आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल धन्यवाद. तर ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन झालंय. त्या 80 वर्षांच्या होत्या. आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.